Hello student, today we are going to start exercise 3.2 of indefinite integration. Integrate the following function with respect to x. Log x raised to power n divided by x. Let I is equal to integration of log x bracket raised to n divided by x into dx. Put log x is equal to t. Differentiate with respect to x, we get 1 upon x into dx is equal to dt. I is equal to integration of t raised to n. या ठिकाणी जिथे log x आहे तिथे आपण t पुट करणार. इंटिग्रेशन ऑफ t raised to n into dt that is equal to t raised to n plus 1 upon n plus 1 plus c. दॅट इज इक्वल टू 1 अपॉन n प्लस 1 बाहेरच्या बाजूला काढल्यानंतर आतमध्ये मिळेल लॉग एक्स होल ब्रॅकेट रेस टू n प्लस 1 प्लस सी. ओके, नेक्स्ट 1 प्लस एक्स डिवायडेड बाय एक्स इंटू साइन ऑफ एक्स प्लस लॉग एक्स. सोल्यूशन लेट I is equal to integration of 1 plus x divided by x into sin of x plus log x into dx. Therefore integration of 1 upon sin of x plus log x in bracket 1 plus x upon x into dx. Integration of 1 upon sin of x plus log x 1 upon x plus 1 into dx. Therefore 1 plus 1 upon x into dx is equal to dt. हे कसं आलं? या ठिकाणी ह्या टर्ममध्ये आपण हे आधी एक्झाम्पल सिम्प्लिफाय केलं म्हणजे 1 प्लस एक्स अपॉन एक्स हे एका ब्रॅकेटमध्ये ठेवून बाकीची उरलेली टर्म साईडला लिहून घेतली. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन साइन ऑफ एक्स प्लस लॉग एक्स इंटू 1 प्लस एक्स डिवायडेड बाय एक्स. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन साइन ऑफ एक्स प्लस लॉग एक्स इन ब्रॅकेट हे पण स्प्लिट केलं आपण किंवा सेपरेट केलं. हा डिनॉमिनेटर दोन्हीला दिला तर 1 अपॉन एक्स प्लस एक्स अपॉन एक्स म्हणजे काय येईल? एक्स अपॉन एक्स 1 येतो म्हणून 1 अपॉन एक्स प्लस 1. आता या ठिकाणी अशी एखादी टर्म आपण लक्षात घ्यायची की ज्याची डेरिव्हेटिव्ह त्या एक्झाम्पलमध्ये असेल. मग आता या ठिकाणी आणि त्याच्यासाठी आपण काहीतरी सबस्टिट्यूट करायचं. तर या ठिकाणी आपण जर एक्स प्लस लॉग एक्ससाठी जर टी घेतलं आणि त्याला जर डिफरन्शिएट केलं तर आपल्याला त्याचीच डेरिव्हेटिव्ह त्याच एक्झाम्पलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मग या ठिकाणी एक्स प्लस लॉग एक्सच्यासाठी टी सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला मिळेल एक्सची डेरिव्हेटिव्ह येईल 1 प्लस लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह येईल 1 अपॉन एक्स इज इंटू डी एक्स इज इक्वल टू मिळेल डी टी बाय डी एक्स. या ठिकाणी ॲक्च्युली ह्याची डेरिव्हेटिव्ह येते एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 आणि लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स आणि टीची डेरिव्हेटिव्ह डी टी डिवायडेड बाय डी एक्स. मग ते डी एक्स या बाजूला असते ते या बाजूला येते म्हणून आपल्याला मिळणार 1 प्लस 1 अपॉन एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू डी टी. आता आपण जे काही सबस्टिट्यूट केलेलं आहे त्या व्हॅल्यूज या ठिकाणी सबस्टिट्यूट करायच्या. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन साइन टी इंटू डी टी दॅट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कोसेक टी इंटू डी टी. log of cosec t minus cot t plus c. log of mod of cosec of x plus log x minus cot of x plus log x plus c. हे फायनल आन्सर जे आलेलं आहे आपलं ते देखील आपलं एक्समध्येच यायला पाहिजे. जसं एक्झाम्पलमध्ये व्हेरिएबल असते तसंच लास्ट आन्सर असायला हवं. म्हणून आपण जे टी सबस्टिट्यूट केले कशासाठी टी सबस्टिट्यूट केले ते पुन्हा पुट करायचं या ठिकाणी लास्ट आन्सरमध्ये. एक्स प्लस लॉग एक्स कोसेक ऑफ एक्स प्लस लॉग एक्स मायनस कॉट ऑफ एक्स प्लस लॉग एक्स प्लस सी. ई रेस टू 3x डिवायडेड बाय ई रेस टू 3x प्लस 1. लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू 3x डिवायडेड बाय ई रेस टू 3x प्लस 1 इंटू डी एक्स. पुट ई रेस टू 3x प्लस 1 इज इक्वल टू टी. डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू 3x ई रेस टू 3x इंटू
आतमधल्या पार्टच्या डेरिव्हेटिव्हने त्याला मल्टिप्लाय करतात डेरिव्हेटिव्ह काढत असताना. 3x डेरिव्हेटिव्ह येईल 3 इंटू e⁻3x प्लस 1ची डेरिव्हेटिव्ह येईल 0 आणि टीचे डेरिव्हेटिव्ह येईल dt/dx. ते dt/dx या बाजूला आलं की मिळेल dx. देअरफॉर e⁻3x इंटू dx इज इक्वल टू मिळेल dt/3. आता या ठिकाणी वरती e⁻3x आहे, त्यासाठी आपण काय करणार, ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आणि e⁻3x प्लस 1साठी टी सबस्टिट्यूट करणार. तर आपल्याला गिवन इंटिग्रल मिळेल I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/t इंटू dt/3 दॅट इज इक्वल टू 1/3 बाहेरच्या बाजूला काढायचं, इंटिग्रेशन ऑफ 1/t dt दॅट इज इक्वल टू 1/3 log ऑफ मॉड t प्लस c मायनस 1/3 log ऑफ मॉड ऑफ e⁻3x प्लस 1 प्लस c. या ठिकाणी जिथे जिथे टी आहे तिथे पुन्हा सबस्टिट्यूट करायचं. फक्त ते पुट केल्यानंतर आधी आपल्याला त्याची डेरिव्हेटिव्ह काढता येते. ती डेरिव्हेटिव्ह आपल्याला आलेली आहे 1/3 log ऑफ मॉड टी प्लस सी दॅट इज इक्वल टू येणार या ठिकाणी, दॅट इज इक्वल टू आपल्याला मिळेल 1/3 log ऑफ मॉड ऑफ e⁻3x प्लस 1 प्लस सी. ओके. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल, e⁻3x इंटू log ऑफ साइन ऑफ e⁻x डिवायडेड बाय tan ऑफ e⁻x. गिवन इंटिग्रल लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ e⁻x इंटू log ऑफ साइन ऑफ e⁻x डिवायडेड बाय tan ऑफ e⁻x इंटू dx that is equal to integration of log of sin of e⁻x into e⁻x into cot of e⁻x into dx. आता या ठिकाणी जो tan ऑफ e⁻x आहे, हे log ऑफ साइन ऑफ e⁻x इंटू e⁻x, तर tan ऑफ e⁻x आहे तो 1/tan ऑफ e⁻x आहे. मग आपल्याला माहिती आहे कॉट ऑफ e⁻xचा रेसिप्रोकल असतो 1/tan ऑफ e⁻x, म्हणून आपण 1/tan ऑफ e⁻xसाठी आपण या ठिकाणी पुट करणार कॉट ऑफ e⁻x. आता तुमच्या लक्षात आलं असेल अशी एखादी टर्म याच्यामध्ये असते की ज्याची डेरिव्हेटिव्ह त्याच एक्झाम्पलमध्ये असते. तर ज्याची डेरिव्हेटिव्ह असते त्याच्यासाठी आपण टी सबस्टिट्यूट करणार आणि त्याची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करून त्याच्यासाठी आपण एखादी dt फाइंड आउट करणार. मग लॉग ऑफ साइन e⁻x इज इक्वल टू टी घेतलं, कारण त्याची डेरिव्हेटिव्ह काय येते, लॉग ऑफ साइन e⁻x ची डेरिव्हेटिव्ह येणार 1/sin e⁻x इंटू आतमधल्या पार्टची डेरिव्हेटिव्ह येईल cos e⁻x इंटू e⁻x ची डेरिव्हेटिव्ह येईल e⁻x. हे बघा, लॉग ऑफ साइन ऑफ e⁻x येईल 1/sin ऑफ e⁻x इंटू ह्या आतमधल्या पार्टची डेरिव्हेटिव्ह येईल कॉस ऑफ e⁻x आणि याच्या पण आतमधल्या पार्टची डेरिव्हेटिव्ह येईल e⁻x ची डेरिव्हेटिव्ह येईल e⁻x इंटू dx इज इक्वल टू dt. ओके. तर या ठिकाणी आपल्याकडे ही टर्म आहे बघा, 1/sin ऑफ e⁻x विच इज नथिंग बट कॉस डिवायडेड बाय साइन काय येतो, कॉट येतो. म्हणजे इथं मिळणार आपल्याला कॉट ऑफ e⁻x इंटू कॉट ऑफ e⁻x इज इक्वल टू काय मिळणार, dt मिळणार. मग आपण ते त्या ठिकाणी सबस्टिट्यूट केल्यानंतर बघा, याच्यासाठी आपल्याला आपण याच्यासाठी टी सबस्टिट्यूट केलेलं आहे आणि याच्यावरून टी सबस्टिट्यूट केल्यानंतर ते डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला हे मिळालेलं आहे. इथे पहा, ही टर्म म्हणजेच काय आहे तुमचं कॉट ऑफ e⁻x इंटू e⁻x इंटू dx इज इक्वल टू dt. ही होल टर्म आहे, ही dt येते आणि ही टर्म आपण टी सबस्टिट्यूट केली. म्हणजे आपण इथे लिहिणार आपण I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ टी dt. टीचं इंटिग्रेशन येईल t² डिवायडेड बाय 2, t⁻1 असते t² डिवायडेड बाय 2 प्लस c. 1/2 log ऑफ साइन ऑफ e⁻x होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस c.
1/4x plus 5x raised to minus 11. Let I is equal to integration of 1/4x plus 5x raised to minus 11 into dx. या ठिकाणी आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागणार आहे, कारण जर सबस्टिट्यूशन करायचे असेल तर आपल्याला काही ॲडजस्टमेंट करावी लागते. इंटिग्रेशन ऑफ x रेज टू 11 मायनस 11. या ठिकाणी आपण मायनस 11 न घेता ह्या एक्झाम्पलमध्ये x रेज टू मायनस 11 आहे, त्याला जर मल्टिप्लिकेशनमध्ये x रेज टू प्लस 11 आलं तर ते 0 होणार. म्हणून आपण इथं जी ॲडजस्टमेंट अशा प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये केलेली असते ती लक्षातच ठेवायची. इंटिग्रेशन ऑफ x रेज टू 11 डिवायडेड बाय इंटिग्रेशन ऑफ x रेज टू 11 4x प्लस 5x रेज टू मायनस 11 इंटू dx. या ठिकाणी मल्टिप्लाय आणि डिवाइड केलेला आहे x रेज टू 11. मग इथे न्यूमरेटरमध्ये येईल x रेज टू 11 डिवायडेड बाय 4x रेज टू 12. हे x रेज टू 11 इंटू x रेज टू 1 येणार x रेज टू 12. 4x रेज टू 12 प्लस 5 x रेज टू 11 प्लस x रेज टू मायनस 11 येईल x रेज टू 0. x raised to 11 divided by 4x raised to 12 plus 5x raised to 0 into dx. Integration of x raised to 11 divided by 4x raised to 12 plus 5 into dx. मग या ठिकाणी 4x raised to 12 plus 5 जे काय आहे तर 4 raised to 12 आपल्याला मिळेल 4x raised to 12 जे आहे ना, पण आपल्याला अशा प्रकारची टर्म फाइंड आउट करायची आहे की डिनॉमिनेटरमधली टर्म जी आहे त्याचे डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये असायला पाहिजेत. म्हणजे हा फॉर्म्युला वापरता येतो. इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स डिवायडेड बाय एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स. जे एफ ऑफ एक्स जे फंक्शन आहे त्याची डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटरमध्ये असेल तर त्याचा आन्सर हे लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी येत असतं. या ठिकाणी 4x रेज टू 12 प्लस 5 याची डेरिव्हेटिव्ह येणार न्यूमरेटरमध्ये. डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x रेज टू 12 प्लस 5 कसं तर तुम्हाला माहिती आहे x रेज टू nचा फॉर्म्युला असतो पॉवर इंटू एकनी पॉवर कमी. म्हणजेच 12 इकडे येणार 12 4 जर 48 येणार 48 x रेज टू 11. आता 48 x रेज टू 11 येण्यासाठी इथं ऑलरेडी आपण काय केलं, इथं पहिल्यांदा x रेज टू 11नी मल्टिप्लाय केलेलं. आता इथं या स्टेपला 48नी मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं. 48नी मल्टिप्लाय केलं 48नी डिवाइड केलेलं आहे पहा. ज्यामुळे डिनॉमिनेटरमध्ये असणाऱ्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये येते. या ठिकाणी आहे 4x रेज टू 12 प्लस 5 याची डेरिव्हेटिव्ह येणार न्यूमरेटरमध्ये. डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x रेज टू 12 प्लस 5. ओके, मग असं असेल तर ह्याचा आन्सर येत असते लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. मग या ठिकाणी 1/48 ॲज इट इज येणार. लॉग ऑफ एफ ऑफ एक्स येईल लॉग ऑफ मॉड ऑफ 4x रेज टू पॉवर 12 प्लस 5 प्लस सी. ओके, त्यानंतर नेक्स्ट इंटिग्रेशन ऑफ e raised to x plus 1 divided by e raised to x minus 1 into dx. I is equal to integration of e raised to x. या ठिकाणी प्लस 1 जो आहे हा प्लस 1 जो आहे त्याच्याऐवजी प्लस 2 मायनस 1 केल्यानंतर डिनॉमिनेटरमध्ये येईल e raised to x minus 1 into dx. हा e raised to x minus 1 जो आहे तो न्यूमरेटरमध्ये दोन्ही टर्मला देणार. इथे जे प्लस साईन आहे प्लस 2 जे आहे त्या 2ला पण देणार आणि e raised to x minus 1 ही जी टर्म आहे त्याला पण हा e raised to x minus 1 देणार आपण. मग इंटिग्रेशन ऑफ e raised to x minus 1 डिवायडेड बाय e raised to x minus 1 प्लस 2 डिवायडेड बाय e raised to x minus 1 दॅट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ e raised to x minus 1 डिवायडेड बाय e raised to x minus 1 येईल 1 प्लस 2 डिवायडेड बाय e raised to x minus 1 इंटू dx. तर या ठिकाणी प्लस टर्म 2 आहेत म्हणून इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 2 डिवायडेड बाय e raised to x in bracket 1 minus e raised to x into dx. इंटिग्रेशन ऑफ dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 2 डिवायडेड बाय e raised to x in bracket 1 minus e raised to
मायनस एक्स इंटू डी एक्स. इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू डी एक्स प्लस टू येईल इथं इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू मायनस एक्स डिवायडेड बाय 1 मायनस ई रेस टू मायनस एक्स. कारण हा डिनॉमिनेटरमध्ये असणारा ई रेस टू एक्स न्यूमरेटरमध्ये गेल्यानंतर होणार ई रेस टू मायनस एक्स डिवायडेड बाय 1 मायनस ई रेस टू मायनस एक्स इंटू डी एक्स. पुट 1 मायनस ई रेस टू मायनस एक्स इज इक्वल टू टी. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. या ठिकाणी आपण डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला मिळेल मायनस ई रेस टू मायनस एक्स येईल मायनस ई रेस टू मायनस एक्स इन ब्रॅकेट -1 मायनस एक्सचे डेरिव्हेटिव्ह पण त्याला मल्टिप्लाय करत असतो तर या ठिकाणी येईल -1 इंटू डी एक्स दॅट इज इक्वल टू 1 इंटू डी.